तुम्ही कधी पावट्यांच्या सालीची भाजी खाल्ली आहे का हो? तर हा आहे चणूला पावटा आणि हा हिवाळ्यातच मिळतो बरं का. अशा पद्धतीने शेंग सोलून बियांसकट आणि सालीसकट ही निवडून घ्यायची अशा पद्धतीनं. त्यानंतर स्वच्छ धुवून शिजत टाकायची. 5 ते 7 मिनिटात व्यवस्थित छान शिजते. तुम्हाला जर गावरान मेवा आवडत असेल तर नक्की ही रेसिपी तुमच्या स्वयंपाकामध्ये इन्क्लूड करा. आणि काही नाही बघा, तेलात फक्त लसूण परतायचा आणि त्यामध्ये आपली महाराष्ट्रीयन चटणी टाकून ही शेंग टाकून घ्यायची. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि टेस्ट मात्र जबरदस्त लागते. आमच्या सातारा, सांगली, कोल्हापूरच्या लोकांना तर नक्कीच ही रेसिपी माहिती असणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? नक्की कमेंट करा. आणि हो, हल्ली तुम्ही लाईक करायला विसरून जाताय बरं का. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.